फुटलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे भीषण स्फोटाची दृश्य पहिला जो आहे तो स्फोट मोठा झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्फोट झाल्यानंतर सगळे स्थानिक जे आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि काही जखमींना जे कर्मचारी होते त्यांना आता रुग्णालयात दाखल केलं जात आहे ते देखील प्रत्यक्षदर्शीने तिथं सांगितलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा लागलेला आहे, अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या तिकडे सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे। प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते माहिती देत आहेत स्फोटामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालंय, अनेक घरांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। डोंबिवली MIDCत हा भीषण स्फोट झालेला आहे, 5 ते 6 कामगार जखमी झाल्याची ही माहिती मिळते। भीषण स्फोटाची दृश्य हाती लागलेली आहेत। झी 24 तासच्या एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत आणि स्फोट झाल्याबरोबर घरांच्या काचा जे आहेत त्या फुटलेल्या आहेत आणि अद्याप कुठलीही माहिती नाही, मात्र 5 ते 6 कामगारांना जे आहेत ते रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे जखमी झाल्यामुळे आणि सध्या कूलिंग ऑपरेशन घटनास्थळी सुरू असल्याची ही मोठी माहिती आपल्या हाती लागलेली आहे। स्फोटामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा लिक्विड केमिकलचं उत्पादन करणारी ही कंपनी आहे, KG केमिकल्स कंपनी आहे। MIDC फेज 2 मध्ये कार्यरत ही कंपनी आहे। 1985 पासून KG केमिकल्स कंपनी कार्यरत आहे। लॅब केमिकल्स लिक्विड केमिकलचे उत्पादन करणारी ही कंपनी आहे। अनेक ऍसिड्सही उत्पादन ही कंपनी करते आणि आज अचानक बॉयलरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग धुमसत गेली आणि जवळपास 2 ते 3 कंपन्या ज्या आहेत त्या आगीच्या विख्यात सापडलेल्या आहेत। भीषण स्फोटाची ही दृश्य सध्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। डोंबिवली MIDCत भीषण स्फोट झालेला आहे आणि त्याचीच ही अत्यंत महत्त्वाची दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। स्थानिक जे आहेत ते सध्या दहशतीच्या छायेखाली आहेत। घरांच्या खिडक्यांच्याही काचा फुटल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। MIDC फेज 2 मधील कंपनीत हा स्फोट झालेला आहे। आग अद्यापही धुमसते, मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज आल्याचं देखील बोललं जात आहे। आता ही 3 महत्त्वाची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। डोंबिवली MIDCत भीषण स्फोट झाला, घरांच्या काचा फुटल्या, स्फोटांमध्ये नागरिक जखमी झालेले आहेत। ही 3 महत्त्वाची दृश्य सध्या स्क्रीनवर, एकीकडे स्फोट झाला, दुसऱ्या क्षणी नागरिकांमध्ये भीती पसरली कारण काचा घराच्या फुटल्या, मोठा स्फोटाचा आवाज आला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्फोटात काही नागरिक देखील जखमी झाल्याची ही मोठी माहिती आपल्या हाती लागलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय आणि एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य देखील झी 24 तासच्या हाती लागलेली आहेत। स्फोटांच्या आवाजामुळे डोंबिवली MIDCत भीषण स्फोट झालेला आहे।